मधुमालतीची वेल दाखव म्हणून एका ताईंची खूपदा कमेंट आली होती. तर हाच तो मधुमालतीचा वेल आहे. ह्याला ना संध्याकाळी पांढऱ्या रंगाची फुलं उमलतात. थोड्या वेळानंतर ती फिक्कट गुलाबी होतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र डार्क गुलाबी रंगाची होतात. मंद सुवासामुळं घर अगदी प्रसन्न राहतं. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या परसबागेतील या देशी केळीच्या केळी आज सकाळ सकाळी पिकलेल्या दिसल्या. खूप आनंद झाला. आज तर मस्त केळी काढून घ्यायच्या होत्या म्हणून साध्या पद्धतीनं मला माहिती आहे तशी पूजा केली. त्याचा डिटेल व्हिडिओची लिंक खाली त्रिकोणी आयकॉनवरती देते, जाऊन नक्की बघा. दिवसभराची सगळी कामं आवरली. त्यानंतर वाजले 5. टोपलं मस्त असं स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं तोपर्यंत लेकीनं ना मस्त अद्रक वेलायची टाकून चहा ठेवला होता आणि नवीन एक बिस्किट आणलं होतं. तर आई तू ट्राय करून बघ म्हटल्या. आज केसांसाठी ना मस्त असं रोजमेरी ऑइल बनवत होते. इथं खोबरेल तेल 4 चमचे एका छोट्या स्टीलच्या पातेल्यात घेतलं होतं आणि 1 चमचा एरंडीचं तेल टाकले. गरम झालं की 25 ते 30 रोजमेरीची पानं टाकून घेते. तुमच्याकडं जर रोजमेरीचं झाड नसेल तर सुकलेली पानं विकत मिळतात. ते प्रोडक्टवरती स्क्रीनवर टॅग करते, तिथून तुम्ही मागवू शकता. तेल गरम झालं की 4-5 ह्याच्यामध्ये लवंग टाकून घेतल्या आणि रोजमेरीची पानं. 1 मिनिटं हे तेल मस्त कडवलं, थंड होण्यासाठी ठेवलं. सकाळी पूजेसाठी 5च केळी काढली होती. ती केळी लेकींनी आणि मी खाऊन टाकली होती. संध्याकाळी मात्र आहोंसाठी 2-3 केळी काढली आणि तेलाने मात्र या मस्त मसाज करून घेतला. केस वाढीसाठी खूप गुणकारी असं रोजमेरी हेअर ऑइल आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.